36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 ते 27 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा संलग्नित सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मराठी भाषा आणि तत्वज्ञान केंद्र रिद्धपूर तालुका मोर्शी जिल्हा अमरावती येथे विविध पदांचे आयोजन करण्यात आलेलं होतं. यामध्ये निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा, कविता वाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धेंचं आयोजन दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून ते दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पर्यंत करण्यात आलेलं होतं. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्रवारी एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे सुद्धा आयोजन मराठी भाषा गौरव दिनानिमित्त करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतानं करण्यात आली. या कार्यक्रमाचं अध्यक्ष माननीय कुलपती प्राध्यापक कुमुद शर्मा तर विशेष अतिथी प्राध्यापक भूषण भावे तसेच या कार्यक्रमाचे स्वागत वक्तव्य प्राध्यापक कीर्तिसागर अधिष्ठाता भाषा विद्यापीठ महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्धा आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नीता मिश्रा प्रभारी असोसिएट प्रोफेसर विद्यापीठ केंद्र अमरावती यांनी केला. या कार्यक्रमाला विविध विद्यापीठातील विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. या दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमानिमित्त म्हणजे या दिवसानिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ त्याचं जे पाठ्यपुस्तकं आहेत अगदी पहिलीपासून पीजी पर्यंत KG to PG तर ती शोध घेतली पाहिजे. त्यांचं कसं कसं बदल होत गेला आपल्याकडे, किती बोली आपल्याकडे आज आहे, किती बोलीमध्ये लेखन होतं आपल्याकडे, असे अनेक विषय ज्यावेळी समजून घेतले जातात त्यावेळी अभिजात बोली भाषेचा दर्जा मिळतो. मानाने साजरा करत असतो. 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे मराठी मनाच्या कपाळावरचा अभिमानाचा तेजस्वी कुंकवाचा ठिपका आहे. हा दिवस म्हणजे आपल्या माय मराठीच्या चरणी कृतज्ञतेची सुवर्ण असा अर्पण विधी आपण करत असतो. याच दिवशी शब्दांना ज्वालामुखीची धार आणि करुणेला चंद्रप्रकाशाची शीतलता देणारे महान साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांची जयंती आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करतो. आणि म्हणूनच हा उत्साह साजरा करण्यासाठी न्यूज G9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.